नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पाटील सर. आज आपल्याला इयत्ता 9वीच्या वर्गातील 5वा पाठ अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पाठ आपण पाहतोय. पाठाचं नाव आहे एक होती समयी. या ठिकाणी बघा, पाठाचं नाव एक होती समयी आणि पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. या ठिकाणी तुम्हाला समयी दाखवलेले आहे. समयीच्या खाली आपल्याला अंधार पाहायला मिळतो. समयी काय करते, सर्वांना प्रकाशमान करत असताना पाहायला मिळते आणि घरातील किंवा त्या परिसरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे एक आगळी वेगळी समयी आता या पाठामध्ये सांगितलेली आहे. पाहूया आपण या ठिकाणी उत्तम कांबळे या लेखकाचा परिचय. समयी या पाठाचे लेखक उत्तम कांबळे, जन्म 1956, एक प्रसिद्ध लेखक. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसाचे, कथा माणसाच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, 5व्या बेटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित असे हे आपल्या पाठाचे लेखक उत्तम कांबळे. आणि त्यांनी आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा थोर समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकाने करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. तर आताच आपण एक होती समयी या पाठाचे लेखक उत्तम कांबळे यांचा आपण परिचय पाहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांचं चित्र पाहायला मिळतं. साहित्यिक उत्तम कांबळे एक संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख हे अशा प्रकारे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली त्यांची ओळख पाहायला मिळते. त्यांचा जो जन्म आहे हा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे. या टाकळीवाडी गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे लेखक उत्तम कांबळे हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर त्यांचं मूळ गाव हे कर्नाटकामधील बेळगाव पाशी जे एक छोटंसं गाव आहे, गावाचं नाव आहे शिरगुप्पी, हे त्यांचं मूळ गाव आहे. आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणाहून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तर आपल्याला आज त्यांनी एक महत्वाचा पाठ अभ्यासासाठी दिलेला आहे आणि त्या पाठाचं नाव होतं, आपण जर पाहिलं की एक होती समयी. अत्यंत महत्वाचा पाठ आपल्याला पाहायला मिळतं. समयी ही मंदिरामध्ये, देवघरामध्ये असते. आपल्या या प्रकाशानं सगळा परिसर उजळवून टाकत असते. समयीकडे पाहिलं की आपल्याला खूप प्रकारे मन भरून येतं. अशा प्रकारची ही समयी आपल्या ज्योतीनं तेजोमय अशा प्रकारचा आपला परिसर करत असते. तर या पाठामधील समयी कोण आहे हे आपल्याला इथं पाहायचंय. हा जो पाठ आहे त्यांच्या डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला एक छोटासा आपल्याला हा पाठ पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं या समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा त्यांनी परिचय करून दिलेला आहे. तर या लेखक आपल्याला सुरुवातीला सांगतात किंवा काही माणसं ही वादळ झेलतात. इथं आपल्याला हे वादळ पाहायला मिळतं. अतिशय मोठं चक्रीवादळ. इथं आपल्याला वादळानं केलेलं रौद्र रूप हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. झाडे कोलमडून पडतात आणि सगळीकडे अशा प्रकारे अवस्था होते. फक्त झाडेच कोलमडून पडत नाही तर माणसं सुद्धा कोलमडून पडतात, शेतकरी कोलमडून पडतात. तसं आपल्याला आपल्या अवतीभोवती असे लोक पाहायला मिळतात की त्यांनी बघा काय सांगितलंय, काही माणसं वादळ झेलतात. काही माणसाच्या आयुष्यामध्ये वादळ येतं आणि वादळ आल्यानंतर काही माणसं जी असतात ती कोलमडून पडतात, उद्ध्वस्त होतात. पण काही माणसं त्यातनं उभारी घेतात. म्हणजे असं हे वादळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असं वादळ येतं त्यावेळेला आपण दुःखी होतो, खिन्न होतो, एकटं बसून राहतो. आपल्याला काहीच सुचत नाही, काय करावं काय नको असं होतं. तर अशा वेळेला नेहमी काय केलं पाहिजे, आपलं मन शांत ठेवलं पाहिजे.
कारण आलेलं हे संकट आज न उद्या हे नाहीसं होणार असतं. त्यामुळं संकटाच्या काळात कोणताही असा बरा वाईट विचार मनात आणू द्यायचा नाही. तर आपण काय करायचं, स्वतःला शांत ठेवायचं. तर याची असणारी मनस्थिती, या चित्रामध्ये असणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती, याच्यावरून आपल्याला समजतं की ही व्यक्ती किती दुःखी, जीवनाविषयी पूर्णपणे निराशावादी अशी बनलेली आपल्याला दिसून येते. तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य जर आपण पाहिलं तर भलं मोठं चक्रीवादळासारखं त्यांचं आयुष्य, त्यांचा सगळा आपल्याला प्रवास पाहायला मिळतो. तर या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे आपली अवस्था होणं साहजिकच आहे. आणि मग की काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात. या ठिकाणी बघा आपल्याला अशी जी परिस्थिती आपली होते त्यावेळेला मित्र काय करतात, आपल्याला मदत करत असतात, आपल्याला सल्ला मार्गदर्शन करत असतात. आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले लोक आपल्याला इथे दिसून येते. तर आपल्या आयुष्यामध्ये वादळ कसं येतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तर आताच आपण या ठिकाणी चक्रीवादळाचं रौद्र रूप पाहिलं आणि त्यामुळं परिसरातील कसा उद्ध्वस्त, आपल्याला परिसर कसा उद्ध्वस्त होतो किंवा शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, झाडी कशी पडतात, मोठमोठी झाडे उपटून कशी पडतात, फळांच्या बागा कशा उद्ध्वस्त होतात, हे दृश्य आपण पाहिलं. म्हणजे अशा प्रकारे माणसाच्या आयुष्यामध्ये असं नैराश्य हे सहसा येत असताना आपल्याला दिसून येतं. आणि त्यावेळेला खचून न जाता आपण काय करायचं, पूर्णपणे आपल्याला की एकमेकाची मदत घ्यायची, आपलं मन कसं शांत ठेवायचं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा, आणि आयुष्यभर आदिवासीसाठी आपल्याला ही लोकांची बघा अवस्था कशी होते. पूर्णपणे सागराचं सागर रौद्र रूप, जसं समुद्रामध्ये लाटा येतात, एक लाट संपली की दुसरी लाट येते, दुसरी लाट संपली की तिसरी लाट येते. अशा प्रकारे समुद्र काय होतो, लाटामुळे रौद्र रूप धारण करतो. तसं आपल्या आयुष्यामध्ये एक संकट संपलं की दुसरं संकट, दुसरं संकट संपलं की तिसरं, अशा प्रकारची साखळी तयार होते आणि अशा प्रकारे आपलं जीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. तर आपल्याला असंच ज्यांच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे अशा या थोर लेखिका बघा याच्याविषयी माहिती सांगणार आहे आपण. तर इथं सुरुवातीला पाहायला मिळते की काही लोक कशी उद्ध्वस्त होतात बघा, पूर्णपणे आपल्याला कोलमडून पडतात हे पाहायला मिळतं. काही जण एकमेकाला मदत करतात, या संकटातून बाहेर काढण्याचा मदत प्रयत्न करतात. तर हे अत्यंत चांगलं लक्षण आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं संकटातून सुटल्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी दिसत असतो. किंवा एकदाच आपल्या आयुष्यात संकट संपलं किंवा साडेसाती संपली असं आपण म्हणतो, तर एक प्रकारे एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा आयुष्यभर आदिवासीसाठी जव्हारमधल्या कोसबाडाच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवढ ठेवणाऱ्या थोर समाजसेविका शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश आपल्याला पहिल्या श्रेणीमध्ये पाहायला मिळतो. हे जे आहे ते कोसबाडची टेकडी पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्याच्या जवळ असणार हा पालघर, तर त्या ठिकाणी असणार ही कोसबाडाची टेकडी, जिथं आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. आदिवासी लोक पूर्णपणे या टेकडीवरती राहतात किंवा या जंगलामध्ये राहतात. या जंगलामध्ये कोणत्या सुविधा नसतात, ना रस्त्याची सुविधा, ना हॉस्पिटलची सुविधा, ना शिक्षणाची सुविधा, म्हणजे सुविधापासून वंचित असणारे आदिवासी लोक या ठिकाणी त्यांचे पाडे असतात आणि पाड्यावरती जीवन जगतात. निसर्गावरती ते जास्तीत जास्त अवलंबून असतात. असे हे आदिवासी लोक. या आदिवासींच्या जीवनामध्ये या अनुताई वाघ यांनी कसा पूर्ण ज्ञानाचा प्रकाश पसरवला हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आदिवासीसाठी ज्यांनी कार्य केलं त्यांच्यामध्ये यांचं नाव आपल्याला पुढे घ्यावंच लागतं. तर असे हे आदिवासी लोक. तर आपल्याला हे ठिकाण पाहायचे की ही आदिवासीची असणारी वाडी कुठं आहे, कोसबाडाची वाडी बघा, कोसबाडाची टेकडी आपल्याला इथं पाहायला मिळते. अनुताई वाघ, इथं आपल्याला मॅप दाखवलेला आहे. इथं पालघर दिसतंय पहा, पालघर.
आणि ही जी आहे कोसबाडाची टेकडी हे दृश्य आपल्याला दिसतंय. तिथलं असलेलं आपल्याला ह्या मॅप याच्यावरनं आपल्याला कळतं. इथं तारापूर आहे, अणुभट्टी हे आपल्याला दिसून येतं आणि सगळा हा आदिवासी भाग आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. शहरीकरणापासून वंचित असणारा, लांब असणारा असा हा परिसर आपल्याला पूर्णपणे जंगलावर अवलंबून असणारा हा परिसर या ठिकाणी पाहायला मिळतो. ही जी कोसबाडची टेकडी आहे किंवा आदिवासी लोक जे जंगलामध्ये राहतात त्या जंगलामध्ये अनेक हिंस्र प्राणी सुद्धा असतात. तर त्या तेथील मुलांना शिक्षण द्यायचं म्हणजे या प्राण्यापासून, प्राण्यांची जी दहशत असते या जंगलामध्ये, तर यातून वाट काढत 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 स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुलांना शिक्षण देणं वाटतं तेवढं सोपं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला हे पहा, पूर्णपणे लांडगे, कोल्हे असे अनेक आपल्याला हे हिंस्र प्राणी आपल्याला त्या जंगलामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्यापासून सुटका करणं, त्या मुलांना शिकवायला जाणं हे खूप मोठं दिव्य कार्य अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. तर आपल्याला या लेखिकेविषयी, अनुताई वाघ यांच्याविषयी माहिती पाहिजे. तर या ज्या अनुताई वाघ आहेत इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसतात की यांनी या आदिवासी समाजाच्या मुलांसाठी जे कार्य केलं ते अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी आदिवासीच्या जीवनामध्ये प्रकाश पुरवण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. या ठिकाणी आपल्याला कोसबाडाची टेकडी दिसते. अत्यंत महत्वाची ही कोसबाडाची टेकडी त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनलेले आहेत. अशा या अनुताई वाघ चित्रामध्ये आपल्याला ही ज्योत दिसते. या ज्योतीकडे फक्त ज्योत म्हणून पाहू नये, तर ज्ञानाची ज्योत म्हणून याच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला अधिक योग्य ठरेल. कारण ज्योत काय करते की सगळीकडचा भाग प्रकाशित करते, आपल्या अवतीभोवतीचा परिसर प्रकाशित करते. तर अशी ही ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी असणारे ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर ज्याच्यामध्ये असणारे ही जे आदिवासी लोक असतात बघा, गरीब लोक, भटकी लोक, जंगलावरती अवलंबून राहणारे, अशा या मुलांना, अशा या स्त्रियांना, त्यांच्या बरोबर असणारी मुलं, त्या मुलांना त्यांनी एकत्र केलं, गोळा केलं, त्यांना शिक्षण दिलं. अशी जी भटकत फिरणारी मुलं असतात बघा, आपल्याला हे आदिवासी लोक, गुरांच्या मागे फिरणारी मुलं आपल्याला पाहायला मिळतात. अशा मुलांना या अनुताई वाघ यांनी गोळा केलं, त्यांना शिक्षण दिलं. वाटतं तेवढं सोपं नाही. तर या आदिवासींच्या जीवनाचा उद्धार व्हावा, त्यांचं आयुष्य, या मुलांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच अनुताईंनी स्वतः मुलांना एक जिव्हाळा लावला होता. ही मुलं म्हणजे आपली स्वतःचीच मुलं असं समजून त्यांनी त्या मुलांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केलं. मुलावरती संस्कार घडावेत म्हणून त्यांनी वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. अशा या थोर समाजसेविका अनुताई वाघ एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला संपूर्ण आदिवासी लोकांना असं वाटलं की जणू काय आपल्याच घरातली एका सदस्याचं निधन झालं की काय, असं त्यांना वाटलं. संपूर्ण गावाने पूर्णपणे एक सुतक पाळलेलं होतं, कारण त्यांच्या जाण्याचं दुःख गाव सहन करू शकला नाही. लोकांना खूप यातना झाल्या, खूप वाईट वाटू लागलं की अनुताई सारख्या या थोर आपला आधारच गेला असं या लोकांना वाटू लागलं. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले हे लोक आपल्याला, आदिवासी लोक आपल्याला हुमसून रडत असणारे हे लोक दिसून येतात. आणि त्यांना माहिती होतं अनुताईंच्या जाण्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठी पोकळी निर्माण झाली आदिवासी लोकांच्या आयुष्यामध्ये हे आपल्याला दिसून येते. आणि आपल्या मनाची स्वतः समजूत काढत त्यांना त्या आपल्या या अनुताईंना निरोप द्यावा लागल्याचं दृश्य आपल्याला इथं दिसून येतं. तर अशा या अनुताईंच्या जाण्याने त्यांना किती दुःख झालं हे आपल्याला या ठिकाणी या आदिवासी लोकांच्या या चित्रावरूनच पाहायला मिळतं. तर अनुताईंच्या आयुष्यामध्ये एक थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक आपल्याला इथं ताराबाई मोडक या दिसून येतात. थोर शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि यांचं पूर्णपणे वारसदार म्हणजे पूर्णपणे यांनी जो लावलेला रोपटा आहे त्या रोपट्याचं वटवृक्ष अनुताईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचा एकूण जीवन, त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ताराबाईंचं अपूर्ण स्वप्न अनुताईंनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्याला या पाठामध्ये अनुताई वाघ यांचा संपूर्ण जीवन परिचय लेखक उत्तम कांबळे यांनी करून दिलेला आहे. तर आपण पाहूया. तर अनुताई वाघ वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
अगदी 13वं वर्ष म्हणजे शिक्षणाचं वय, संसार म्हणजे काय काहीच माहिती नाही. आणि असं असताना त्यांचा बालविवाह झाला वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी. बघा, त्यांचं लहानपणी लग्न झालं आणि काय सांगितलंय की 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वी म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्यावरती एक खूप मोठं संकट कोसळलं. आणि या संकटामध्ये काय झालेलं आहे, त्यांचं कोणतं संकट कोसळलं तर त्यांच्या पतीचं निधन झालं. अवघं 6 महिने झाले होते लग्नाला आणि त्यांच्यावरती खूप मोठं संकट कोसळलं आणि त्यांचं कुंकू कायमचं पुसलं गेलं. एक पूर्णपणे आयुष्यावरती त्यांचा डोंगरच खचला त्यांच्यावर, जीवनावर. आणि पूर्णपणे त्यांचं कुंकू नीतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं आणि ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. आताच आपण पाहिलं की ताराबाईमुळं त्यांनी या अनुताईंना आधार दिला. त्यांच्यावर जे संकट कोसळलेलं होतं, अनुताईवरती जे संकट कोसळलं होतं, त्या पूर्णपणे त्यांना वैधव्याचं जीवन जगावं लागत होतं. त्यांना संपूर्ण आपलं आयुष्य विधवा म्हणून जगावं लागणार होतं. कारण आपल्याकडं त्या काळामध्ये सुद्धा पुनर्विवाहाची पद्धत नव्हती. त्यामुळं अनुताईंनी पूर्णपणे पुनर्विवाह करण्याचा विचार डोक्यातून काढूनच टाकला. आणि आपलं जरी आपल्याला वैधव्य प्राप्त झालेलं असलं तरी सुद्धा आपण आपलं पूर्ण आयुष्य हे गरिबासाठी, त्यातल्या त्यात या आदिवासी लोकांसाठी घालवायचं, असं जणू काय त्यांनी ठरवलेलंच होतं. तर अवघ्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि 6 महिन्यातच नियतीनं काय केलं, त्यांच्यावरती खूप मोठं संकट आणलेलं आहे. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडीत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बघा, अशा मनस्थितीमध्ये ताराबाईंनी खूप मोठा आधार दिला. अनुताई पूर्णपणे खचून गेलेल्या होत्या, पण ताराबाईंनी काय केलं, त्यांना पूर्णपणे या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला. त्यांना सांगितलं की तुम्ही हुशार आहात, तुम्ही पुढे पदवी मिळवा, अभ्यास करा. आणि स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून अनुताईंनी सुद्धा काय केलं, अभ्यास करायला, याच्यामध्ये मन रमवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून अनुताई या ठिकाणी की त्यांनी काय अभ्यास करून त्यांनी हळूहळू पदवी मिळवली. आपल्याला पाहायला मिळतं पहा, ज्या वेळेला पदवीदान समारंभ असतो एखाद्या विद्यापीठामध्ये, तर त्यावेळेला अशा प्रकारे हे सल्तपीठ कागदपत्र असतात, ही टोपी असते, तो पोशाख वेगळाच असतो. तर असा हा पदवीदान प्रदान जो सोहळा असतो त्या सोहळ्याच्या वेळचा पोशाख आपल्याला पाहायला मिळतो. तर अनुताईंनी आपलं स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला टाकलं आणि अशा प्रकारे शिक्षणाला जवळ केलं आणि त्याच्यामध्ये तब्बल त्यांनी काय केलेलं आहे, पदवी मिळवलेली आहे. त्या पदवीधर झालेल्या आहेत. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं वृत्त त्यांनी ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला. आदिवासी लोकांची मुलं, पूर्णपणे भटकत राहणारी मुलं, त्या मुलांच्या आयुष्यामध्ये पूर्ण प्रकाश आणण्यासाठी अनुताईंनी काय केलेलं आहे, या शाळेमध्ये स्वतः सहभागी झाल्या. शाळा दिसते पहा, ग्राम बाल शिक्षा केंद्राची केंद्र बालवाडी कोसवाड इथं दिसते, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे. तर अशा प्रकारे या केंद्रामधून त्यांनी काय केलं की पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्त्या म्हणून प्रारंभ केला. आणि ज्या वेळेला ताराबाईंचं निधन झालं त्यावेळेला त्यांनी निधनानंतर त्या संस्थेच्या संचालिका झाल्या. या ज्या ताराबाई मोडक आहेत, या ताराबाईंचं निधन झालं. अनुताईवर पुन्हा दुसरं संकट कोसळलं. कारण ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला शिक्षणाकडे वळवलं, अशा या ताराबाई मोडक यांचं पूर्णपणे निधन झालं. आणि त्यांचं इथं आपल्याला दिसतंय पहा, त्यांचा फोटो दिसतोय. तर निधन झाल्यानंतर की स्वतः अनुताईने काय केलेलं आहे, ताराबाईंचं अपूर्ण स्वप्न स्वतः पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या स्वतः संस्थेच्या संचालिका झाल्या आणि ताराबाईंनी जे लावलेलं छोटंसं रोपटं होतं बघा, इथं आपल्याला दिसतंय,
की राजतंत्र या वर्तमानपत्रामध्ये भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित ताराबाई मोडक यांना आदरांजली अर्पण करणारा हा लेख आहे. आणि यांच्यानंतर राहिलेलं अपूर्ण स्वप्न अनुताई वाघ यांनी पूर्ण केलेलं आहे. ते आपल्याला यातून तर आपल्याला ताराबाई मोडक यांची या ठिकाणी समाधी पाहायला मिळते. पहा, इथं त्यांचा पुतळा दिसतोय. पद्मभूषण कैलासवासी ताराबाई मोडक यांचं या ठिकाणी आपल्याला पुतळा दिसतोय वटवृक्षाच्या. आता आपण ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या सोबत काम केलेल्या त्यांच्या सहकारी सिंधुताई अंबिके यांचं या ठिकाणी मनोगत आपण ऐकणार आहोत. की शाळा चालू करताना किंवा शाळा चालू केल्यानंतर आदिवासी भागामध्ये त्यांना कशा समस्या आल्या, त्या समस्या आपण या ठिकाणी सिंधुताई यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. शिक्षण तज्ञ श्री जुगतरामभाई दवे हे बोर्डीला ताराबाईंचं काम पाहायला नेहमी येत असत. ते एक दिवस ताराबाईंना म्हणाले, बोर्डीला चिक्कूच्या नारळाच्या भरपूर वाड्या आहेत, तसंच तुमच्या या मुलांच्या बालमंदिराला आपण बालवाडी म्हटलं तर कसं होईल. ताराबाईंना बालवाडी हा शब्द फारच आवडला आणि त्यांनी आपल्या बालमंदिराचं नामांतर बालवाडी असं करून टाकलं. मुलं शाळेत येत नसत तेव्हा आदिवासी मुलांच्या घराच्या अंगणातच अनुताई शाळा भरवत, म्हणून तो शब्द अंगणवाडी झाला. आजही हे दोन्ही शब्द भारतात आणि भारताबाहेरही प्रचलित आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला. आणि त्याच काळामध्ये ताराबाई मोडकांनी कोसबाडला आदिवासी मुलांची शाळा काढली आणि मग त्या शाळेसाठी त्यांना शिक्षिका हवी होती. त्यावेळेला असं होतं की खरं म्हटलं तर पाड्यावरच्या आदिवासी मुलांची शाळा खरं सुरू केली, परंतु पाड्यावरची मुलं चार भिंतीत येऊन शिकायला तयार नव्हती. ती रानोमाळी हिंडायची, गुरं चारायची, ओढ्यात पोहायची. शाळेच्या वयाची मुलं शाळेत येती करायला आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. मग त्यासाठी शाळा तर सुरू केली. मग ताराताईंनी काय ठरवलं की आसपासच्या लहान लहान गावातून घरी बसलेली मुलं जी असतील, पहिली दुसरी झालेली, तिसरी चौथी झालेली, कार्यकर्त्यांना पाठवून अशी मुलं गोळा केली. ती 52 मुलं त्यांचं सुरू केलं इथे. तीच मुलं आमच्या शाळेत मग सध्या सुरुवातीला. मुलांनी शाळेत येण्यासाठी अनुताईंनी टाळ मृदुंग घेऊन दिंडी काढली. बैलगाडीतून मुलं आणली, त्यांना आंघोळी घातल्या, त्यांना औषध पाणी केलं. वैयक्तिक आयुष्यात मातृत्व न लाभलेल्या अनुताईंनी दलितांच्या आणि आदिवासींच्या मुलांना आपलं मानलं. मला सांगितलं पहिल्या दिवशी, सिंधुताई तुम्ही दुसरीचा वर्ग घ्या म्हटल्यावर मला पहिला आनंद झाला, आपण शिक्षिका झालो. पण माझ्या समोर जी मुलं बसली होती ती पाड्यावरची मुलं जी काय आलेली होती ती खाली लंगोटी, मेंचटलेला अंगरख, गळ्यात बेचकी, डोक्यात जंगल, जंगलात प्राणी, अशी मुलं 7 बसलेली होती. खळ्याकडे तोंड बघून मी आकडा काढला, इकडे बघा बरं, तोर खिडक्यात ती मुलं पळून जायची, दोन्ही बसायचीच नाहीत वर्गात ती मुलं पाड्यावरची. आता काय करावं बाई. मग मी काय केलं, त्यांना विचारलं, मी तुम्हाला विचारीन, मी बाहेर जाऊ का तर जाईन, मी तुम्हाला विचारीन वर्गात येऊ का तर येईन, जाऊ का येऊ का, जाऊ का येऊ का. 3 दिवस झालं आमचं. मग तिसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं मी, आपण असं रोज करायचं काय रे, वर्गात येताना येऊ का विचारायचं, बाहेर जाताना जाऊ का विचारायचं, न सांगता जायचं नाही बाहेर. त्यांना सवय लागून गेली. नंतर 4 दिवसानं काय झालं, वंशाने किशाला सांगितलं, अरे किशा तू शाळेत का नाही आहे, ती काचवाली ताई आहे ना, ती बेच बऱ्या गोष्टी सांग. मग तो किशा दुसरीची बोरं घेऊन आला, इतकी बोरं घेऊन आला खिशातनं आणि खिडकीशी उभा राहिला. तो वंशा सांगतो ताई तो किशा नांग बोरं घेऊन आला आहे. तर तो ना किशा आला, त्याला बोलव. तर मला काय वाटलं, मी त्यांचा अजून अभ्यास केलेला नव्हता, मला वाटलं खिडकीशी आला म्हणजे वर्गात येईल तो. त्यानं बघितलं आपल्याला ताई येत नाही, त्याने जी बोरं फेकून दिली माझ्या तोंडावर, चष्म्यावर, सगळी वर्गावर बोरं झाली. मग बाहेर जाऊन त्याला मी गोंजारून घेऊन आले आणि म्हटलं, वा किशा आपल्याला बोरं आणली का, छान, आपण सगळ्यांनी बोरं खायची बरं का, पण आपण काय करूया गंमत, बोरं सगळी मध्ये केली. आणि मग त्यांना मोजायला, चला नवशानं 1 2 3 4
4 खिशाला 1 2 3 4 खिचा मोजायला लावलं त्याला. मग खिशाची नवशाची बोरं एकत्र केली. आता पुन्हा मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 बोरं झाली. याला म्हणायचं बेरीज. नवशाला मी 5 बोरं दिली, त्यानं 2 खाऊनच टाकली. ती बोरं खाऊन टाकली. मी याला म्हणायचं वजाबाकी. असं म्हणून त्या दिवशी मी बोरावरनं त्यांना गणित शिकवलं. तारापेंचं एक होतं, कोणती गोष्ट अडचण म्हणायची नाही, उपाय लगेच त्याच्यावर तयार. तारापेनी सांगितलं, अहो अनुताई, मग ही तुम्ही जेव्हा सर्वे केला तेव्हा 100 मुलं आहेत म्हणा पाड्यावरची म्हणून, मग ती कुठं गेली? तेव्हा अनुताई म्हणाल्या, अहो ताई, ती सगळी गुरं चालत जातात. हो, असं का? मग गुरं चालत जातात ना, मग तुम्ही तिथं जा, तिथं त्यांची शाळा घ्या. आणि सांगायचं विशेष म्हणजे तारापेनी बोलावं आणि अनुताईंनी झेलावं, अशा अनुताई होत्या. आता सिंधुताईंनी त्यांच्या आठवणी, या कोसबाडाच्या असणाऱ्या टेकडीवरच्या आठवणी, त्याचबरोबर ताराबाईंचा सहवास, अनुताईंचा सहवास, त्याचबरोबर त्यांना आलेले अनेक अनुभव त्यांनीच आता तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला त्यांचं निधन झालं, निधनानंतर अनुताई या संचलिका बनल्या आणि ताराबाईंनी जे काही रोपटं लावलेलं होतं, शिक्षणाचं छोटंसं रोपटं लावलेलं होतं, तर त्या रोपट्याची जबाबदारी अनुताई यांच्यावरती आली. आणि अनुताईंनी पूर्णपणे स्वतःकडे लक्ष न देता ते रोपटं मोठं कसं होईल, शाळेचा विस्तार कसा होईल, अशी त्यांनी काळजी घेतली. आणि हळूहळू या रोपट्याला पाणी देत, खत घालत, अशा प्रकारे त्यांनी या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. सांगण्याचा अर्थ काय, ताराबाईंनी जी काही शाळा चालू केली होती, जे काही आदिवासी मुलांच्या उद्धारासाठी जे त्यांनी कार्य केलेलं होतं, तर त्यांचं कार्य या ठिकाणी अनुताईंनी काय केलेलं आहे, त्यांचं कार्य हे चालू ठेवलेलं आहे. आणि पूर्णपणे आपल्याला ही पक्की इमारत दिसते. तर या दोघींच्या श्रमातून, त्यागातून आपल्याला अशा प्रकारे आदिवासी भागामध्ये सुद्धा शाळा कशा सुरू झाल्या हे दृश्य याच्यामुळे आपल्याला चित्रामधून पाहायला मिळतं. आणि वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची पूर्णपणे त्रिसूत्री होती. आपल्याला या अनुताई वाघ पाहतात, शाळेची असणारी इमारत पाहायला मिळते. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये, मुलांचं आयुष्य हे उज्ज्वल व्हावं यासाठी त्या प्रयत्न करत असणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेल्या आहेत. आणि शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र त्यांनी निवडलेले आहेत. त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी मुलांना शाळेपर्यंत आणायचं, त्यांना शाळेची गोडी लावायची, यासाठी त्यांनी प्रयत्न केलं. म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की अनुताई वाघ या एक शिक्षण तज्ज्ञ कशा बनल्या हे आपल्याला यातून दिसून येतं. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या पंखाखाली आश्रय दिला. हे जे आपल्याला पूर्णपणे आदिवासी लोक दिसतात, हे झोपड्यामध्ये राहणारे आदिवासी लोक, पूर्णपणे गरिबीमध्ये पिचलेले आदिवासी लोक, उद्ध्वस्त झालेले लोक, या लोकांना अनुताईंनी खूप मोठा आधार दिला. त्यांना आपल्या पंखाखाली आणलं, त्यांना पूर्णपणे आपलंसं करून सोडलं. आदिवासींना सुद्धा अनुताई आपल्यातल्याच वाटू लागल्या आणि त्यांना मायेची ऊब दिली. पूर्णपणे आदिवासींच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी हे जे आदिवासी तुम्हाला दाखवलेले आहेत, सगळीकडे जंगलामध्ये फिरणारे आदिवासी, पूर्णपणे जंगली फळं वगैरे, कंदमुळे याच्यावर अवलंबून असणारे आदिवासी लोक, तर या मुलांना त्यांनी गोळा केलं, एकत्र केलं. त्या मुलांना शाळेचा लळा लावला. ही जी आदिवासी मुलं आहेत, त्या आदिवासी मुलांना, मुलींना त्यांनी एकत्र केलं आणि आपल्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि त्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. बघा, या ज्या मुली होत्या, त्या मुलींच्या मनामध्ये सुद्धा अनुताईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, अनुताई स्वतः त्या मुलींच्या शिक्षक होत्या, मुलींच्या मार्गदर्शक होत्या, एक विचारवंत होत्या, लेखिका होत्या. अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये आपलं एक चांगलं स्थान मिळवलेलं आहे. या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं खूप महान कार्य आपल्याला अनुताई वाघ यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मुलांना शाळेची गोडी लावणे, मुलांना शाळेमध्ये आणणे, याच्यापासून अगदी मुलांच्या घरापर्यंत जाईपर्यंत त्यांनी काय केलं आहे,
खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यामुळं मुलांना अनुताई ह्या आपल्या वाटू लागल्या आणि अशा प्रकारे मुलांचा आनंद कसा ओसंडून वाहतोय हे आपल्याला दिसून येतं. एक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं, मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलं, कार्यकर्त्या म्हणूनही त्यांनी काम केलं, थोर विचारवंत तर त्या आहेतच आहेत, त्याचबरोबर लेखिका म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं अशा प्रकारच्या या थोर समाजसेविका अनुताई वाघ यांचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतंय. आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना कसलीच अडचण आली नाही. बघा, ही जी मुलं आहेत या मुलांना शिक्षण हे त्यांच्या व्यवहारातून द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळं त्या मुलांच्या मध्ये त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली आणि रानावनातील मुलांना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं असतं. आदिवासी मुलांना व्यावहारिक शिक्षण पूर्णपणे इथं लिटर कसं मोजायचं, हे माप कसं घ्यायचं, हे मुलांना काय केलेलं आहे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील साधनं वापरायची आणि त्या मुलांना शिक्षण द्यायचं हे अनुताईने ठरवलेलं आहे. बघा, आपल्याला इथं पाहायला मिळतं की जंगलामध्ये असणारी पानं गोळा करायची, पानांचा आकार काढायचा, हे रंग त्यांनी तयार केलेले आहेत मुलांनी, आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे एक रंग दुसऱ्या रंगात मिक्स करायचा, हे सगळे रंग, त्यानंतर ही फुलं, जंगलात सापडणारी फुलं, अशा प्रकारे चित्र तयार करायची, मुलांना गोडी लावायची, हे अनुताईंनी सुरुवात करून दिली. त्यामुळं मुलांना शाळा आवडू लागल्या. कधी दुसरा दिवस उजाडतोय आणि कधी आपण शाळेत जातोय असं मुलांना वाटू लागलं. मुलांना शाळा आपली वाटू लागली. पूर्णपणे शाळा कशी सुंदर त्यांनी काय केलेलं आहे, सजवलेली चित्रांनी वगैरे नक्षीकाम केलेलं हे आपल्याला दिसून येतं. तर रानावनात भटकणाऱ्या मुलांना व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं असतं. त्यांची साधनं घ्यायची, त्यांना शिकवायचं, हे पूर्णपणे सोपं असतं. पण औपचारिक शिक्षण देणं, त्यांना पुस्तकं शिकवणं हे मात्र खूप अवघड होतं. आणि त्यामुळं त्या मुलांच्या मध्ये की त्यांना आवश्यक भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईकडे होत्या. तर या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि त्यामुळं त्यासाठी असणारी दूरदृष्टी इथं आपल्याला दिसून येत. पहा, ही या आदिवासी लोकांची पहा, ही चित्रलिपी, याला आपण वारली चित्रकला असं म्हणतो. वारली चित्र हे पहा, पूर्णपणे शाळेच्या भिंतीवरती वर्गामध्ये आपल्याला अशा प्रकारे वारली चित्रकला पाहायला मिळते. तर या मुलांचं आयुष्य इथं घोड्यावर बसणारं दिसतात आपल्याला, भाला वगैरे काठी दिसते हातामध्ये. तर या मुलांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं म्हणून त्यामुळं त्या मुलांच्या मध्ये त्यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की भविष्याकडे पाहणारी दूरदृष्टी अनुताई यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की किंवा त्यांना या पाश्चिमात्यांच्या अभ्यासक्रमात भाषांतरित करावं लागलं नाही. जे युरोपीय लोक आहेत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. पहा, त्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयोग केले. हे सारखं प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की अनुताईंमुळं मुलांना आपली शाळा वाटू लागली. शाळेची इमारती आपल्याला पाहायला मिळतात. ताराबाईंची असणारी इथं या ठिकाणी समाधी पहा, पुतळा दिसतोय. त्याचबरोबर अशा छोट्या छोट्या शाळा आदिवासी भागामध्ये असते. कोसवाडची शाळा हे आपल्याला सगळीकडे दिसून येते. आणि त्यामुळं त्यांना पाश्चिमात्य शिक्षणाचं रूपांतर करणं त्यांना आवडणं, म्हणजे त्यांना काय गरजच पडली नाही. हे पूर्णपणे इंग्रजी शिक्षण आपल्याला दिसून येतंय. आणि त्यामुळं की आपल्याला पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित त्यांना करावा लागला नाही. त्यांनी प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत. आणि की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा त्यांनी ध्यास घेतला नाही. आणि त्याचबरोबर कधीही त्या प्रसिद्धीसाठी हापापल्या नाही. आपण भलं, आपले विद्यार्थी भले असं त्यांनी कार्य केलं. आपली बातमी टीव्हीवरती यावी, आपला प्रसार व्हावा, आपलं कौतुक व्हावं, या मोहामध्ये त्या कधीच पडलेल्या नाही. पाश्चिमात्यांचं लिखाण त्यांनी रूपांतरित करण्याची त्यांना कधीच गरज पडली नाही. त्यांना माहिती होतं आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे ना, हाच खरा शिक्षणाचा पाया आहे, हे अनुताईंनी ओळखलेलं होतं. त्यामुळं प्रसिद्धी माध्यमापासून त्या नेहमीच दूर राहत असलेल्या आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला दिसून येतं प्रसिद्धीपासून त्या नेहमीच दूर राहिल्या, कारण त्यांना प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही. कारण स्वतःच त्या कशा होत्या, स्वयंप्रकाशित होत्या. ते नेहमी आपल्या मार्गदर्शनानं इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत होत्या. त्यामुळं त्या स्वतः स्वयंप्रकाशित होत्या. अनेकांनी या उजेडामध्ये आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला,
प्रसिद्धी आणि मान सन्मान यापासून त्या नेहमीच दूर होत्या, परंतु तरी सुद्धा अनेक पुरस्कार त्यांना शोधत 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 कोसबाडाच्या टेकडीपर्यंत येऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या या कार्याची, त्यांच्या या समाजसेवेची, आदिवासी लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेली जी धडपड आहे त्यामुळे शासनाने त्यांची दखल घेतली आणि त्यांना अशा प्रकारचे पुरस्कार सुद्धा दिलेले पाहायला मिळतात. तर ताराबाई मोडक यांचं अपूर्ण स्वप्न अनुताई वाघ यांनी कसं पूर्ण केलं, त्यांना मिळालेले हे पुरस्कार आपल्याला इथे दिसून येतात. त्यानंतर पद्म हा जो पुरस्कार आहे, पद्मश्री इथं दिसतात पहा, पद्म आणि इथं श्री दिसते, पद्मश्री पुरस्कार हा सुद्धा अनुताई वाघ यांना मिळालेला पुरस्कार आहे. या ठिकाणी आपल्याला काही क्षणचित्र दिसतात की पुरस्कार सोहळ्याच्या वेळेला अनुताईंना कसं सन्मानित करण्यात आलं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यासपीठावरची हे दृश्य आपल्याला दिसून येतात. खरं तर त्या खूप लांब होत्या, प्रसिद्धीचा हव्यास त्यांना आवडत नव्हता, परंतु शासनानं शेवटी त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलं आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला कपाटामध्ये त्यांना वेगवेगळी मिळणारी पारितोषिक, अनेक ट्रॉफी दिसतात. यांच्यावरनं आपल्याला त्यांनी केलेलं कार्य त्यांनी आपल्याला इथं दिसून येतं. पहा, पूर्णपणे सगळीकडे असणारे वेगवेगळे सर्टिफिकेट दिसतात आपल्याला. तर असं हे अनुताई वाघ यांच्या आयुष्यामध्ये एक किती पूर्णपणे शोकेस गच्च भरलेलं दिसतं, अशी हे आपल्याला पारितोषिक इथं दिसून येतं. तर अनुताईंना हे जे पुरस्कार मिळाले, त्यांच्या या कामाला कोणाच्या शिफारशीची त्यांना कधीच गरज भासली नाही. तर अशा प्रकारे अनेक पुरस्कार त्यांना शोधत शोधत त्यांच्या घरी आले. आपल्याला इथं पाहायला मिळतं आदर्श शिक्षक असो, पद्मश्री असो, दलित मित्र असो, हे पुरस्कार अनुताईच्या शोधात भटकत होते. अशा प्रकारे या थोर समाजसेविका, लेखक या ठिकाणी आपल्याला उत्तम कांबळे, अनुताई वाघ यांची ओळख करून देत असताना पाहायला मिळतात. शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठे काम केलंय. फक्त शिक्षक एकच शिक्षक नाही, तर मुलांना अनेक व्यावसायिक शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी बघा बाल कल्याण, म्हणजे लहान जी मुलं असतात त्या मुलांचं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी बाल कल्याण आहे. त्याचबरोबर जे मूकबधीर मुलं असतात, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, बोलता येत नाही, अशा मुलांना त्यांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने शिक्षण द्यायचा प्रयत्न केला. महिला विकास कार्यक्रम, महिलांसाठी, महिलांचा विकास करावा, महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. समाजामध्ये असणारी अंधश्रद्धा, बोवाबाजी, डोंगबाज आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हे अंधश्रद्धा नाहीसा करण्यासाठी सुद्धा या अनुताईंनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं. स्वच्छता सर्वात महत्वाची आहे, कारण स्वच्छता नसेल तरच अनेक आजार पसरतात, अनेक साथी येतात. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांनी कार्य केलं. कुटुंब कल्याण याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे, कारण लोकांना त्यांनी कुटुंबाचं महत्त्व पटवून सांगितलं. कुटुंब कल्याण त्यांनी कार्य केलं. त्याचबरोबर आरोग्य, आपलं आरोग्य म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहावं, चांगलं कसं राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि अनुताई वाघ यांनी अशा प्रकारे शिक्षणाव्यतिरिक्त अशा या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेलं दिसून येतं. आणि त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलं. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व अनुताईंनी केलेल्या आपल्या याच्यावरून दिसून येतात. एक उत्तम नागरिक, एक चांगला नागरिक, एक आदर्श नागरिक कसा असावा, म्हणजे त्यांचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होतं. उत्तम नागरिक, आदर्श नागरिक, आणि त्या मुलांना तसं घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. समाजातून अंधश्रद्धा पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे यासाठी त्यांनी कार्य केलं. हे संपूर्ण जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की अनुताई फक्त शिक्षण एकच शिक्षण नाही, तर मुलं ही चांगली घडली पाहिजेत. एक उद्याचा नागरिक म्हणून, सुजाण नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना जबाबदारी पेलली पाहिजे यासाठी त्यांनी पूर्णपणे शिक्षणाव्यतिरिक्त अशा अनेक उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली. आणि असे अनेक त्यांच्या कामाचे स्वरूप. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था सुद्धा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडाच्या टेकडीचे सातत्यानं आकर्षण राहिलं. या जगातील अनेक संस्था सुद्धा शोधत कोसबाडाची टेकडी या ठिकाणी आल्या. त्यांनी अनुताईंचं मुलाखत घेतली, त्यांचा आदर्श घेतला. त्या कशा शिकवतात, त्या मुलांना कसं घडवतात, त्या मुलांना शाळेची गोडी कशी लावतात, या आदिवासींचं जीवन सुंदर करण्यासाठी त्यांनी काय
कार्य केलं हे पूर्णपणे जगातील अनेक संस्था हे जाणून घ्यायला उत्सुक आहेत. हे आपल्याला पूर्णपणे कोसवाडाची टेकडी दिसते आणि वरती आपल्याला हा जगाचा नकाशा दिसतो. म्हणजे जगातील अनेक नावाजलेल्या संस्था सुद्धा यांनी अनुताईचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी किती उत्सुक होत्या हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण अनुताईचं कामच तसं होतं आणि म्हणूनच अनेक जगातील अनेक संस्था या संस्थेने सुद्धा काय केलेलं आहे तर अनुताईचं मार्गदर्शन घेणंच पसंत केलेलं आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यातल्या त्यात आदिवासी भागातील शिक्षण, कारण आदिवासी लोक हे अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणारे लोक, एक तर त्यांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा असतो आणि आपल्या मुलांनी आपलाच व्यवसाय करावा, पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबामध्ये चालत आलेला व्यवसाय करावा असं या आदिवासी लोकांना वाटतं. तर अशा आदिवासी भागामधील मुलांना किंवा पालकांना शाळेचं महत्त्व पटवून देणं, मुलांना शाळेपर्यंत आणणं, त्यांना शाळेची गोडी लावणं हे खूप वाटतं तेवढं सोपं नाही. तर अनुताईंनी हे दिव्य सुद्धा पेलवलेलं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी अतिशय शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यासाठी अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. सुरुवातीला तेथील लोकांनी सुद्धा विरोध केला. त्यांना हे मान्य नव्हतं की आपल्या मुलांनी शाळेमध्ये जावं, हे त्यांना पटतच नव्हतं. ही मुलं सगळीकडे जनावरं घेऊन फिरत राहायची, कोणी घरी थांबायची, कोणी छोट्या मुलांना सांभाळायची, बाकीचे जे मोठे असतात ते कोणाच्या तरी शेतावरती कामाला जायचे, वेठबिगारी करायचे आणि ही जी मुलं असतात ही मुलं आपल्याला अशीच भटकत फिरत असायची. हे आपल्याला या चित्रावरून दिसून येतं. तर ह्या मुलांचं जे वाया जाणारं आयुष्य आहे अनुताईंनी पूर्णपणे आयुष्य त्यांचं घडवलं. त्यामुळे सुरुवातीला विरोध झाला, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुरुवातीला आपल्याला काय होतो, विरोध होतो, नंतर स्वीकार केला जातो. तसं येथील आदिवासी लोकांनी सुद्धा अनुताईच्या या शिक्षणाच्या प्रयत्नाला सुरुवातीला विरोध केला, नंतर मात्र त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं आणि मग त्यांनी आपली मुलं शाळेत पाठवायला सुरुवात केली. आणि शिवाय अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं आहेत की लोकांना वाटायचं की अंधश्रद्धा हे सर्वात महत्वाचं, शिकून काय होणार, म्हणजे अशा प्रकारे अंधश्रद्धा ही पिढ्यानपिढ्या आदिवासी लोकांच्या मध्ये वाढत असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर शिवाय स्थितीतील आजही हा कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. हा जो समाज आहे आज सुद्धा अडथळे आणत असतो. बघा, अनुताईंनी मुलांना शाळेपर्यंत आणलं, शाळेपर्यंत आलेल्या मुलांना शाळेत बसवलं, त्यांना शाळेची गोडी लावली, पूर्णपणे हे त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक समाजामध्ये असणाऱ्या रूढी असो, समाजामध्ये असणाऱ्या परंपरा असो, अज्ञान असो, अंधश्रद्धा असतो, यावरती मात करून त्यांनी एक खूप मोठं दिव्य या ठिकाणी पेलवलेलं आपल्याला दिसून येतं. शाळा, आता आदिवासी भागातील शाळा म्हणजे भौतिक साधनांचा पूर्णपणे अभाव असतो. शाळेला पक्की इमारत नाही, शाळेमध्ये कोणतंही साहित्य नाही, कोणतंही फर्निचर नाही, शाळेमध्ये कोणत्याही भौतिक सुविधा नाही. असं असताना सुद्धा अनुताईंनी काय केलेलं आहे, झाडाखाली शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथं आपल्याला समोर शेजारी झाड दिसतंय, झाडाखाली शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कधी त्यामध्ये त्यांनी कमीपणा मांडलेला नाही की बाबा आपण एक स्त्री आहोत, आपण झाडाखाली कसं शिकवायचं, काही आपल्याला हे उघडी बोडकी मुलं दिसतात त्यांना कसं शिकवायचं. परंतु अनुताईंनी पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केलं आणि मुलं हेच घडवायचे असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी अनुताई पूर्णपणे या आदिवासी मुलांना शिक्षण देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी बघा आपल्याला इथं दिसून येतं, जनावरांच्या गोट्यात सुद्धा मुलांना शिक्षण दिलं. मुलांना शाळेपर्यंत नाही आणायचं, ज्या ठिकाणी मुलं शाळेपर्यंत येत नाहीत तर आपण त्यांच्यापर्यंत जायचं. म्हणजे मुलं जनावरांच्या मागे असेल तर तिथं जाऊन त्यांना शिक्षण द्यायचं. जनावरांच्या गोठ्यामध्ये सुद्धा अनुताईंनी मुलांना शिक्षण दिलं. बघा, मुलांचा उत्साह या ठिकाणी दिसतो, सर्व मुलांचे हात वर आहेत. याच्यावरून आपल्याला कळतं की मुलं सुद्धा किती उत्साही झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर माळावरती सुद्धा त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. आणि या माळावरचे शिक्षण बघा, या दगडाच्या साहाय्याने आकृत्या काढायच्या, रांगोळीच्या साहाय्याने आपल्याला असे माळावरती खडक पाहायला मिळतात, पांढरे दगड म्हणतो, ते कुटायचे, त्याच्यामधून रांगोळी
तयार होते ते बारीक पांढरे, त्याच्यामध्ये काळा बुक्का मिसळला की काळा रंग होतो, कुंकू मिसळलं की पूर्णपणे आपल्याला लाल रंग दिसून येतो, हळद मिसळली की पिवळा रंग दिसून येतो, असे वेगवेगळे रंग मिसळायचे. आणि या ठिकाणी बघा माळावरती त्यांची शाळा, उघड्या माळावरती मुलांना शाळेची कशी गोडी लागली, मुलं आकृती कशी काढण्यामध्ये मग्न आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि हेच अनुताईच्या शिक्षणाचं खरं एक यशाचं गमक आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर अनुताईंनी मुलांच्या शिक्षणाचं एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या सतत धडपडत असायच्या. आपल्या या आदिवासी भागातील मुलगा उद्याचा सुजाण नागरिक झाला पाहिजे यासाठी त्या कार्य करत होत्या आणि त्यामुळे त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी झोपडीमध्ये त्यांनी शिक्षण मुलांना दिलं, झोपडीमध्ये जाऊन शिक्षण दिलं. आताच आपण पाहिलं उघड्या माळावरती त्यांनी शिक्षण दिलं. त्याचबरोबर आपल्याला जनावरांच्या गोट्यात सुद्धा त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. याच्यावरनं त्यांची शिक्षणाविषयी असणारी तळमळ ही आपल्याला पाहायला मिळते. अशा या थोर समाजसेविका अनुताई वाघ आपल्याला पाहायला मिळतात, या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. तर स्वतःच काय झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की त्यांनी असा प्रचार कधीच केला नाही. स्वतःला त्यांनी दिवा बनवलं आणि आतमध्ये आपल्या श्रमाचं त्यांनी तेल ओतलं आणि मुलांच्या आयुष्यामध्ये एक चांगला प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचं कार्य या ठिकाणी अनुताईंनी केलेलं आहे. आणि ज्या वेळेला या अनुताईंना कर्तृत्वाने तो पेटवला, आयुष्यभर तो त्यांनी आपला हा जो ज्ञानाचा दिवा आहे तो त्यांनी काय तेवढ ठेवला. आणि ज्या वेळेला अनुताईंचं 5-6 तापाच्या अविरत धडपडीनंतर कोसबडाच्या टेकडीवरती ही समयी आता विजली आहे. बघा अनुताईंचं निधन झालं. निधन झाल्यानंतर शोकाकुल अवस्थेमध्ये असणारे हे आदिवासी लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी समयी दिसते पाहिजे या ठिकाणी आपल्याला, ही समयी विजलेली आहे. म्हणजे अनुताई वाघ यांचं निधन झालं. पद्मश्री पुरस्कार प्राप्त अनुताई वाघ एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांचे निधन झाल्यामुळं आदिवासींच्या जीवनामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आणि या ठिकाणी आपल्याला अनुताई वाघ यांचा पुतळा सुद्धा या कोसबाडाच्या टेकडीवरती दिसून येतो. अशा प्रकारे या लोकांनी सुद्धा, तेथील आदिवासी समाजांनी सुद्धा त्यांची ही आठवण इथं जिवंत ठेवलेली आहे. आज सुद्धा आपल्याला त्या परिसरामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये असणारा त्यांचा पुतळा दिसून येतो. अशा या थोर शिक्षण तज्ज्ञ आणि आदिवासी समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या लेखिका आपल्याला अनुताई वाघ दिसून येतात. त्यांच्या जाण्यानं पूर्णपणे या आदिवासी पाड्यावरती म्हणा किंवा कोसबाडाच्या टेकडीवरील लोकांवरती खूप मोठं संकट कोसळलं. त्यांना दुःखांचा पारावार राहिलेला नाही. पूर्णपणे हताश झालेले लोक आपल्याला इथं दिसून येतात की आपल्या सगळ्या गावाला जणू काय सुतक पडलं, आपल्यातलंच कोणी गेलं की काय असा भास त्यांना होत होता. आणि आपण पाहिलं की त्यांचं संपूर्ण आयुष्य त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी अनुताईकडे पाहिलं जातं. त्यांनी केलेले वेगळे प्रयोग हे आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं अनुताई यांच्या जाण्यानं एक प्रकारे कशी पोकळी निर्माण झाली, आयुष्यभर त्यांनी कार्य कसं केलं, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या हा ज्ञानाचा प्रकाश कसा तेवत ठेवला हे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही त्यांची आठवण आज सुद्धा तेथील लोकांनी जपून ठेवलेली आहे. आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं अनुताईंना मिळालेले प्रमाणपत्र, त्यांना मिळालेले ट्रॉफ्या, पुरस्कार हे सगळे आदिवासी लोकांनी एक प्रकारे त्यांची आठवण म्हणून जपून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. हा पद्मश्री श्रीमती अनुताई वाघ यांचा असणारा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो की अशा प्रकारे अनेक आठवणी आदिवासी लोकांनी तिथं जपून ठेवलेल्या आहेत. त्यांचं असणारं इथं 27/9/1993 त्यांचा मृत्यू झाला हे पूर्णपणे आपल्याला या चित्रातून दिसून येतं. तर आदिवासी लोकांना त्यांच्या जाण्यानं किती दुःख झालं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जे लोक घरी आजारी होते, प्रत्येक जण तर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला हजर होतेच होते, पण जे लोक आजारी होते घरी, ज्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही किंवा जे परदेशामध्ये होते त्यांनाही दुःख झालं आणि जे तिथपर्यंत जाता आलं नाही अशा लोकांनी सुद्धा जेव्हा त्यांना ही बातमी कळाली त्यावेळेला त्यांचा सुद्धा आपल्या मनावर ताबा राहिलेला नाही आणि पूर्णपणे हे लोक आजारी असणारे लोकांना अनुताई गेलेल्याची बातमी समजली. त्यामुळं ते कसे दुःखी झालेले आहेत, त्यांना आपल्या
अश्रूवर ताबा ठेवता आलेला नाही हे आपल्याला या ठिकाणी या चित्रातून पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे अनुताई आणि ताराबाई मोडक इथं पहा आपल्याला दिसून येतात. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांचे इथं आपल्याला हे फोटो दिसतात, हार घातलेले फोटो दिसतात. अनुताईंना मिळालेले हे पुरस्कार हे जे आहे या कोसबाडाच्या टेकडीवर आज सुद्धा आपल्याला हे जतन करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे सुंदर पाठ आपल्याला उत्तम कांबळे या लेखकाने एका अनुताई वाघ यांचा परिचय आपल्या सर्वांना करून दिलेला आहे. आणि या पाठातून लेखकाने आपल्याला काय सांगितलं आहे, लेखक काय म्हणतात की आपल्याला अनुताईंना समय हे नाव किती योग्य व समर्पक आहे हे आपल्याला या पाठातून कळतं. संपूर्ण अनुताईचा परिचय वाचल्यानंतर आपल्याला हे कळतं. अनुताई व त्यांचं कार्य हे समयीप्रमाणे स्वयंप्रकाशित होतं. अशाच प्रकारे प्रत्येक माणसाने समयीसारखं सामर्थ्य ठेवून निस्वार्थपणे समाजातील अज्ञानरूपी व अंधश्रद्धारूपी अंधार दूर केला पाहिजे आणि समयीप्रमाणे निरंतर सातत्यपूर्ण व संयमी वृत्तीने कार्य केले पाहिजे. प्रसंगी स्वतः जळून इतरांना प्रकाशित केले पाहिजे. सर्व अडचणीवरती मात करून त्यातून मार्ग काढला पाहिजे. हा संदेश आपल्याला या पाठातून लेखक उत्तम कांबळे यांनी करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद.